नमस्कार गाईज, चॅनलला सबस्क्राईब करा. आपण एक कॉन्टेस्ट करू म्हणजे जो कोणी सबस्क्राईब करेल ना आणि क्यूट कमेंट तुमचं सोडा, मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये किंवा जर मी शॉर्ट व्हिडिओ बनवला तर त्याच्यामध्ये ते कमेंट हायलाईट करेल आणि सगळे शो करेल की कोणी कोणी काय काय गोड गोड कमेंट केलं. आणि जे मला सगळ्यात भारी कमेंट वाटेल ना त्याला मी वाचून सुद्धा दाखवेल. म्हणून प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करणार तेव्हा एक कमेंट ही सोडा माझ्यासाठी की तुम्हाला माझ्या व्हिडिओ कशा आवडतात आणि काय वाटतं, आवडतात नाही आवडतात. पण प्लीज कोणी नेगेटिव्ह कमेंट करू नका, कारण की खरंच खूप मेहनत आहे प्लीज. आणि आजचा एपिसोड जर मी शॉर्टमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करायला जाऊ तर इंदूने तिचं थोबाड फोडलं आहे, त्याच्यामुळे खूप मोठे राडे होणार आहेत. कारण की श्रीकला आगीला पेटली आहे का तुला मी बर्बाद करेल, हे करेल ते करेल. आणि नंतर इंदूने कसा बसा का होईना अदोक्षसचा राग काढण्यासाठी खूप प्रयत्न केले आहेत. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आजच्या एपिसोडमध्ये शाळेच्या बाबतीत थोड्या गोष्टी घडणार आहेत आणि थोडं नवीन गोष्टी सुद्धा येणार आहेत. चला बघूया आजच्या एपिसोडमध्ये काय काय घडलंय. नमस्कार, आजच्या भागात आपण बघणार आहोत इकडे इंदू श्रीकलाला म्हणत असते, अगं तुला काय वाटलं तू या दिग्रसकरांच्या घराला बर्बाद करशील का? हे घर माझं आहे, माझी लोक आहेत, म्हणून त्यांच्या वारसाला बर्बाद करायचा विचार सुद्धा करू नको. तेव्हा श्रीकला म्हणते, तू कसं काय मला मारू शकते, एवढी कोण तू मोठी लागून गेली? तेव्हा इंदू म्हणते, हे एक गोष्ट आठवण ठेव, या घरच्यांनी तुझ्यावरती जीव लावला आहे, तू कोण कुठली होती, तुझ्यावरती प्रेम करताय. शकुंतला काकू तर तुला आईसारखं जपतात आणि तरीही तू त्यांच्या बाबतीत एवढं वाईट कशी काय वागू शकते? व्यंकू महाराजांना तू बाबा बोलते ना, मग तुला या सगळ्याची लाज वाटत नाही का? तेव्हा ती म्हणते, नाही वाटत, मला जे करायचं आहे तेच मी करेल. तेव्हा ती म्हणते, तू काय आहेस आणि काय नाही हे सगळं तर मी शोधूनच काढेल, पण तुझं वागणं, तुझं बोलणं जरा सुधार, कारण की तू मनात एक आणि ओठावरती वेगळी आहेस, हे तर सगळ्यांना समजून चुकलं आहे. तेव्हा ती म्हणते, हे बघ, तुला वाचवायचं असेल ना तर एकदा तू प्रयत्न करू शकते की तू या घराला वाचू शकते. तेव्हा इंदू म्हणते, हे माझं घर आहे आणि मी या घराची राखण करते आहे, म्हणून तू मला शिकू नको काय करायचं आणि काय नाही, म्हणून स्पष्टपणे सांगते, माझ्या घराला बर्बाद करायचा विचार सुद्धा करू नको. तेव्हा श्रीकला म्हणते, तू जे आज केलं आहेस ना त्याचे परिणाम या पूर्ण घराला भोगायला लागतील, तू बघ मी काय करते. तेव्हा इंदू तिच्या अंगावरती धावून जाते आणि म्हणते, कोणला धमकी देते ग तू? तू आहेस कोण जी मला धमकी देते? चल निघ इथून. त्या दोघींची थोडी वादावादी होऊन जाते आणि इंदू अक्षरशः थोडी चिडलेलीच असते. तर थोड्या वेळानंतर अदोक्षस इकडे त्याच्या कामासाठी निघतच असतो. तेव्हा त्याला इम्रानचा कॉल येतो आणि तो सांगायला लागतो, सामान तू भरून घे, मी थोड्या वेळातच पोहोचत आहे. तेवढ्यात तिथे इंदूला बघून सुद्धा अदोक्षस तिला इग्नोर करायला लागतो. तेव्हा इंदू म्हणते, अच्छा इथे एक ब्युटिफुल मुलगी आली आहे तरी कोणाचं लक्ष नाही आहे का? अच्छा इग्नोर करणं चालू आहे का? अदोक्षस तरीही तिच्याकडे बघत नसतो. तेव्हा इंदू म्हणते, अच्छा काय करायचं, एवढा हँडसम नवरा आहे, एवढा हँडसम आहे की त्याच्याकडून लक्ष सुटत नाही आहे. खरं म्हटलं तर आता जीवाचं करायचं काय? तेव्हा अदोक्षस म्हणतो, लोकांना जे मनात येतं ते करतायत, मग आपण तरी काय बोलायचं? तेव्हा इंदू म्हणते, असं कसं? खरं म्हटलं तर नवरा तर माझाच आहे ना. अदोक्षस चिडून तिथून निघून जात असतो. ते बघता इंदू लगेच त्याला मिठीमध्ये घेते आणि म्हणते, गेलं तर गेलं ना, आता सोड ना जुन्या गोष्टी. तेव्हा तो म्हणतो, तू काल जी श्रीकलाच्या घरी वागली ते बरोबर होतं का? तेव्हा ती म्हणते, झालं ना आदू, आता सगळ्या गोष्टी अशा कशाला घ्यायच्या, सोड ना, कल की बात छोड़ दो, अभी नए बात पे आते ना. तेवढ्यात ती लगेच त्याच्या तोंडामध्ये शिरा भरवते आणि म्हणते, आता आपल्या नात्यामध्ये गोडवाच असायला पाहिजे, कडवटपणा नाही. तेव्हा अदोक्षस म्हणायला लागतो, तू कुठे तसंही मला रागात राहू देते, लवकरच मनवायला येते ना. तेव्हा ती म्हणते, मग मला माझा नवरा माझ्या जवळच चांगला वाटतो आणि कसं गोड गोड असलेलं सगळं चांगलं असतं ना, हे तिखट रुसवे फुगवे मला बिलकुल आवडत नाही. तेव्हा तो म्हणतो, अच्छा तुला गोड आवडतं का? मग वेगळ्या गोष्टीने सुद्धा आपण तुझं तोंड गोड करायचं का? चल चल तुला दाखवतो. तेवढ्यात अदोक्षस तिला जवळ घेतो आणि तो किस करायला जाईल. तेवढ्यात इंदू म्हणते, हा नारायणीताई मी आली. अदोक्षस घाबरतो आणि म्हणतो, नारायणीताई आता कशी काय आली? थांब 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 थांब. तेवढ्यात इंदू लगेच तिथून पळून जाते आणि अदोक्षसला समजतं की ही माझ्याबरोबर टिंगल करत होती. दुसरीकडे मोठ्या बाई थोड्या चिडलेल्याच असतात. तेव्हा ते म्हणतात, काय चाललं काय हे? काय ग, तुझ्या नवऱ्याचं साखरेचं कारखाना आहे की अजून काय आहे? म्हणजे त्या लिंबू सरबतामध्ये साखर आहे की मीठ आहे, मला हेच समजत नाही. तेवढ्यात त्यांचं लक्ष इकडे
श्रीकलाकडे जातं आणि तिचं तोंड थोडं सुजलेलं असतं. तेव्हा ते विचारतात, काय ग, काय झालं, नवऱ्याने मारलं बिरलं तर नाही ना? तेव्हा सगळे घाबरून तिच्या जवळ जातात. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, काय ग, तुझं तोंड एवढं कसं काय सुजलं? मला माहिती आहे आमचा गोपाळ थोडा रागीट आहे, पण तो बायकोवरती हात उचलेल असं काय मला वाटत नाही. काहीतरी वेगळी गोष्ट आहे, सांग की. इंदू ही तेवढ्यात तिथे आलेली असते आणि ती तिच्याकडे थोडा रागानेच बघत असते. तेव्हा श्रीकला म्हणते, नाही नाही, असं काही झालं नाही, गोपाळने काही मला मारले नाही. खरं म्हटलं तर रात्री मला तहान लागली होती आणि झोपेमध्ये ग्लास खाली पडला. जेव्हा तो बेडच्या खाली पडला ना, तो काढता काढता माझ्या गालाला थोडं बेडचं लागलं आहे. तेव्हा ते म्हणतात, खरं का, की आम्हाला तू मूर्ख बनवते, कारण की तुझं बोलणं मला काय पटत नाही आहे. हे तर थापा मारण्यासारखं झालं ना, हे सगळं खोटंच वाटते. तेव्हा ती म्हणते, नाही नाही मोठे बाई, हेच खरं आहे, खरं म्हटलं तर माझ्या तोंडाला लागलं आहे. तेव्हा ते म्हणतात, ठीक आहे, आमच्या गोपाळनी मारलं नाही, मग मला काही हरकत नाही. तसंही तुमचं तर लव्ह मॅरेज आहे ना, आणि गोपाळ किती रागट असला तरी तो कोणत्यावरती हात उचलेल असं मला वाटत नाही. तेवढ्यात नारायणीताई म्हणतात, अरे मागचं अंगण आज सारवायचं राहूनच गेलं. तेव्हा नारायणीताईला लगेच मोठ्या बाई थांबवतात आणि म्हणतात, काय गरज आहे, या घरामध्ये 2-2 सुना आहेत, कोणीही काम करेल ना. तेव्हा श्रीकला म्हणते, मी जाते, मी सारून येऊ का? तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, काही गरज नाही, तू नवीन नवरी आहेस, तुला तर थोडा मानपान भेटायला पाहिजे ना. काय ग इंदे, तू काय करते, जा मागचं अंगण सारून घे. तेव्हा इंदू म्हणते, काही हरकत नाही, मी जातच आहे. तेव्हा मोठ्या बाई म्हणतात, आता मला असं वाटते लिंबू सरबत माझं मलाच बनवायला लागेल, कारण की कोणाला माझ्याशी काही घेणं देणंच नाही. तेवढ्यात मोठ्या बाईंना लगेच नारायणीताई लिंबू सरबत बनवायला देतात आणि इंद्रायणी सुद्धा तिथून निघून जाते. इकडे गावकरी सगळे आदोक्षसची वाट बघत असतात. तेव्हा ते म्हणतात, आदोक्षसला एवढ्याला यायला पाहिजे होतं, एवढा उशीर त्याला का लागत आहे? तेव्हा इम्रान सांगतो, त्याला मी आत्ताच फोन केला आहे, तो म्हणाला 5 मिनिटात येतो, म्हणजे येतच असेल, बघू ना कधीपर्यंत येतोय. तेवढ्यात आदोक्षस तिथे येतो आणि म्हणतो, काय झालं, एवढं अर्जंटली मला का बोलवलं आहे? तेव्हा तो म्हणायला लागतो, अरे तुला माहिती आहे ना, आपल्या गावामध्ये रस्त्याचं काम सुरू झालं आहे. तेव्हा आदोक्षस म्हणतो, हो, मध्ये बंद होतं पावसामुळे, पण आता पुन्हा सुरू झालं आहे, त्याचं काय? तेव्हा तो म्हणतो, अरे तुला माहितीये का, आपल्या शाळेच्या जमिनीवरती काय सुरू आहे, तिथे कोणीतरी झोपड्या बांधल्या आहेत. तेव्हा पप्या म्हणतो, अरे त्याच लोकांनी बांधल्या असतील, ते मजूर आहेत ना, ते अशा छोट्या मोठ्या झोपड्या बांधत असतात. तेव्हा तो म्हणतो, नाही, त्या मजुरांनी जर झोपड्या बांधल्या असत्या तर आपल्याला कळलं असतं हे कोणीतरी वेगळंच आहेत आणि त्यांनी त्या जागेवरती कब्जा करायला सुरुवात केली आहे. तेव्हा ते म्हणतात, असं कसं, आपण शाळेसाठी एवढी मेहनत करतोय आणि अचानक कोणी येईल आणि त्या जागेवरती कब्जा करेल, हे तर आपल्यासाठी धोक्याचं साईन आहे. तेव्हा आदोक्षस म्हणतो, आपण एक काम करूया, त्या जागेवरती जाऊन बघूया की नेमकं प्रकरण काय आहे, कारण की हे सगळं होऊ दे ना आपल्याला शक्य नाही आहे. दुसरीकडे इंदू इकडे शेणाने सारवत असते, ती तिच्या धुंदीत असते. तेवढ्यात तिथे सुशीला येते आणि म्हणायला लागते, अच्छा, हे सगळं काय आहे, आज तर माझे पांगच पिटले, माझ्या डोळ्यांना इतकं सुकून भेटत आहे ना की काही बोलावंच नाही. तेव्हा इंदू त्यांना बघून खूप खुश झालेली असते. तेव्हा ते म्हणतात, कितीही मोठ्या घरची सून असो, पण ज्याला त्याला त्याच्या लायकीनुसारच काम मिळतं ना, म्हणून तर तुला हे शेणाचं सारवायला लागलं. तेव्हा इंदू म्हणते, काय ग आत्या, तू आत्ता कशी काय आली, तू तर दुबईला गेली होती ना? तेव्हा ती म्हणते, दुबईवरून आली आणि आत्ता तुला हे सगळं बघून ना मला खूप आनंद होत आहे की दिग्रजकरांची सून होऊन सुद्धा तुला लायकीमध्येच ठेवलं आहे. तेवढ्यात त्या इंदूला अजून काहीतरी अभद्र बोलायला जातील. तेवढ्यात त्यांचा पाय सरकतो आणि त्या खाली अक्षरशः शेणामध्ये लोळून जातात. ते बघता इंदू हसायला लागते आणि म्हणते, मी म्हणाली होती ना, जास्त तोंड चालू नको, तू जर जास्त बोलली त्याच्यामुळे हे सगळं झालं आहे, म्हणून तर तू पडली ना. तेव्हा ती म्हणते, काय ग, तुझी आत्या शेणात पडली आहे, शी शी शी, किती घाण वाटते हे सगळं. तेव्हा ती म्हणते, त्यात काय आहे, ज्याने त्याने आपापल्या लायकीमध्येच यायचं ना, आणि तसंच झालं आहे, मी तर काही बोललीच नाही. तेवढ्यात तिथे मोठ्या बाई सुद्धा येतात आणि सुशीला इंदूच्या अंगावरती मारायला धावतच असते. ते बघता इंदू म्हणायला, थांब थांब, मी तुझ्या अंगावरती थोडंसं हे टाकते, नाहीतर बाजूला बाजूला. तेवढ्यात तिथे मोठ्या बाई येतात आणि म्हणतात, काय ग सुशीला, आली आणि डायरेक्ट शेण खायलाच गेली, म्हणजे तू तुझ्या सवयीवरून काही चेंज होणारच नाही. तेव्हा ती म्हणते, मोठ्या बाई, ही इंदू बघा ना माझ्यावरती हसते, हे काही बरोबर आहे का? तेव्हा ते म्हणायला लागतात, काय ग, तुझी आत्या आहे ना, आत्यावरती असं हसणं बरोबर दिसतंय का? हे सगळं वागणं अगदीच चुकीचं आहे. तू तुझ्या आत्यावरती असं हसू शकत नाही, तिला सावरायला पाहिजे तर तू हसते. आणि काय ग, त्या श्रीकलाच्या बाबतीत सतत काही ना काही का करत असते, सोडून टाक ना त्या श्रीकलाला. तेव्हा ती विचारते, मोठ्या बाई, तुम्हालाही तिच्या बाबतीत सगळं माहिती आहे का? तेव्हा ते म्हणतात, काही माहिती असो किंवा नसो, त्या मुलीच्या
नादी लागायचं नाही, तसंही व्यंकू महाराजांनी तिची जबाबदारी माझ्यावरती दिली आहे, म्हणून मला घरामध्ये अजून तमाशे नाही पाहिजे, श्रीकलापासून 4 हात लांबच राहायचं. तेव्हा इंदू म्हणते ठीक आहे मोठ्याबाई, तुम्ही जे बोलताय तसंच होईल. तेवढ्यात सुशीला लगेच घराच्या आत जायला लागते. तेव्हा ते म्हणते काय हो, तुम्हाला दुसरी सून जरा जास्त प्रिय वाटते का? तेव्हा ते म्हणतात तसं नाही, हिच्यावरती माझा राग आहे, त्या सुनेशी माझं काय घेणं देणं नाही, जो कोणी इंदूच्या विरुद्धात आहे ना ते सगळे माझ्यासाठी जवळचेच आहेत. तेव्हा ते म्हणते अच्छा, म्हणून तुम्हाला मी सुद्धा आवडते ना? तेव्हा ते म्हणतात बस झालं, चल आता उगाच टाइमपास करू नको, स्वतःला आवरून घे. इकडे इंदू पुन्हा तिचं सारवण्याचं काम करायला लागते, पण तिच्या मनामध्ये सगळे प्रश्न फिरायला लागलेले असतात. तर दुसरीकडे श्रीकला अक्षरशः रागाने पेटलेली असते. तेव्हा ती म्हणते इंदू ती स्वतःला काय समजते, तिने मला मारलं, माझ्यावरती हात उचलला, यावेळेला मी तिला सोडतच नसते, यावेळेला तिची जोपर्यंत मी वाट लावेल नाही ना तोपर्यंत मी काय शांत बसणार नाही, तिने अक्षरशः मला राग दिला आहे. तेव्हा ते विचारतात काय झालं तुला, तू एवढी का चिडली आहे? तेव्हा ती म्हणते बघा बघा, हे बघा तुमच्या मुलीचं तिने थोबाड फोडलं आहे, असं आतापर्यंत कोणी केलं आहे का? मला कधी कोणी हात लावायचा विचार केला नाही आणि त्या इंदूने माझं थोबाड फोडलं. तेव्हा ते म्हणतात शांत हो बाळा, पहिले मला सांग की काय झालं आहे. तेव्हा ती सगळी हकीकत सांगायला लागते की बाबा, जेव्हा संध्याकाळी मी म्हणजे रात्रीच्या वेळेला मी व्यंकू महाराजांची ती पोथी जायला निघालेली ना, तेव्हा ती आली आणि तिने माझ्या सनकन कानाखाली मारली. तेव्हा ते म्हणायला लागतात अच्छा, हे एवढं वाईट झालं आहे का? ही इंद्रायणी तर माझ्या घरच्यांच्या मुळावरती आली आहे, तिने माझ्या एकुलत्या एक मुलीच्या अंगावरती कशी काय हात उचलू शकते? या गावामध्ये माझी किती इज्जत होती, पण त्या इंद्रायणीमुळे माझी पूर्ण इज्जत धुळीला मिळाली. ती इंद्रायणीच आपल्या रस्त्यातला सगळ्यात मोठा काटा आहे. रत्ना काहीतरी कर आणि त्या इंद्रायणीला कायमचं आणि त्या दिग्रजकरांची पुरेपूर वाट लागेल याच्यावरती तुला उपाय करायला पाहिजे. तेव्हा श्रीकला म्हणायला लागते रत्ना, तुला आता काहीतरी करायलाच लागेल, आता तू शांत बसून चालणार नाही. तेव्हा ती म्हणते तळतळ तळतळ तळतळाट, आता बघ मी काय करते. ती अक्षरशः रागात पेटलेली असते. इथे एपिसोड संपतो. पुढील भागात आपण बघणार आहोत इकडे एक काळ्या कलरची गोळी बनलेली असते. तेव्हा रत्ना म्हणायला लागते ही गोळी आहे. तेव्हा श्रीकला विचारते ही कसली गोळी आहे गा आणि याचं काय काम आहे? तेव्हा ती सांगते ही गोळी तुने जर दिग्रजकरांच्या घरामध्ये ठेवली ना, त्यांच्या घरातले कागद काय, त्यांच्या घरातल्या भिंती तुटायला लागतील, तू बघ या गोळीचा काय असर होणार आहे. तेव्हा श्रीकला ती गोळी हातात घेते आणि तिच्या चेहऱ्यावरती सुद्धा आसुरी आनंद आलेला असतो. तर थोड्या वेळानंतर इकडे इंदू विठुरायाच्या समोर उभी राहते आणि म्हणते ती मुलगी वाईट आहे हे तर मला समजलेलं आहे, पण विठुराया या सगळ्या संकटातून मी कसा मार्ग काढू ते सुद्धा तुम्हाला कळो. इथे एपिसोड संपतो. आता खरंच इंदू सगळ्या संकटावरती मात करू शकेल की नाही